नमस्कार, मी समिका सावराम नाटेकर। मैं झांसी की रानी लक्ष्मीबाई हूँ। मैं धरती माता की बेटी हूँ। मैं शिवाजी महाराज का सपना पूरा करूंगी। मैं मेरी झांसी नहीं दूंगी। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। धन्यवाद। माझ्या देशवासियांनो, अन्यायाविरुद्ध पेटून उठा. मी मेलो तरी माझे कार्य तुम्ही पुढे चालू ठेवा. आपला देश, आपली मातृभूमी ही स्वतंत्र झालीच पाहिजे. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद. भारत माता की जय. नमस्कार. उत्सव 3 रंगांचा आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला. माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन आणि माझ्या देश बांधवांनो, आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रहो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण स्वतंत्र झाल्यानंतर देशाला खरी गरज होती ती म्हणजे संविधानाची. त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालला नव्हता. म्हणून डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने संविधानाची निर्मिती केली. 26 जानेवारी हा दिवस 1950 रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. आपला देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. आज त्या सर्व शूरांना आपण वंदन करूया. आजही देशाच्या सीमेवर आपले सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांना आपण सदैव सन्मान करूया. जय हिंद.
मागे घेतली. आज आपल्या नमस्कार. बेहूच देश का नागरिक हूँ. छत्रपति शिवाजी महाराज वर्षों ब्रह्मदेव से राजा था. बेहूच देश का नागरिक हूँ. जहाँ हर 50 मिनट पर रंग रूप और पहनावा बदल जाता था. बेहूच देश का नागरिक हूँ. हटार डाल को सोने की चिड़िया पाया जाता था. बेहूच देश का नागरिक हूँ. जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझाया था. आज भारताच्या राष्ट्रभाग गणराज्याचा दिवस. भारताला 15 ऑगस्ट रोजी 47 रोजी स्वातंत्र्य मिळाला. पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो 26 जानेवारी 1950 रोजी, कारण त्या दिवशी संविधान लागू झाला. परंतु आपण विसरत चाललो की ज्या स्वातंत्र्याला आपण जगतो त्याला स्वतंत्र होण्यासाठी लग्नपदार्थी 2 वर्षाच्या कालावधीत काँग्रेस सरकारने प्रजा सहन केली. मन घेतले. मग तेव्हा पाहता आली 15 ऑगस्ट 1947 पहाट म्हणजे आपल्या स्वतंत्रची पहाट. माझ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षिततेसाठी ज्यांनी आपल्या प्राणात राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रभिषिक्तांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रभिषिक्तांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची रामायणे घडावी इथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. आणि माझ्या मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताकी उत्साहात आपल्या प्रतीक आहोत. या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आली, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. या दिवशी आपला देश संपूर्ण प्रजासत्ताक बनला. आज 26 जानेवारी आहे. आज आपण 71वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रजासत्ताक म्हणजे लोकांची सत्ता. 26 जानेवारी 1950 रोजी घटना स्थापन झाली. त्या घटनेचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या घटनेप्रमाणे लोक आपले सरकार निवडते. हा दिवस तरम भारत माता की जय. जय हिंद. धन्यवाद. देश के निवासी सभी जन एक है. रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. बेला गुलाब जुई चंपा चमेली. बेला गुलाब जुई चंपा चमेली. प्यारे प्यारे फूल गुंजे माला में एक है. प्यारे प्यारे फूल गुंजे
हा भारताचा प्रजासत्ताकातील 26 जानेवारीला पाळला जाणारा राष्ट्रीय दिवस आहे. याला गणराज्य दिवस असेही म्हटले जाते. भारताचे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. भारतीय राज्यघटनेचा निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता. स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताचे राज्यघटनेचा तयार करण्याचे काम 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सुरू होते. जानेवारी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? याचे उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्यानंतर भारताकडे स्वातंत्र्याचे कायदे कानून नव्हते, संविधान नव्हते. देशात कारभार अजूनही ब्रिटिशांच्या नियमानुसार चालत होता. स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताला स्वातंत्र्याच्या संविधानाची गरज भासू लागली. स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापना करण्यात आली. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुले इसके ये गुलिस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. पर्वत हो सबसे ऊंचा, हम साया आसमां का. संतरी ये संतरी हमारा, ये पासवा हमारा हमारा हमारा, सारे राह से अच्छा. हिंदुस्तान हमारा हमारा, सारे है वंदे मातरम. God's mercy is fresh and new every morning. A very good morning to all teachers, parents, and my dear children. At the onset, I would like to express my gratitude for giving me this opportunity to express my views on this occasion. In India, 26 January is celebrated as a Republic Day. This day has been celebrated every year in India since 1950 to honor the date on which the Constitution of India came into effect. This day is not less a festival. Whole country, regardless of caste, creed, religion, beams with joy and happiness. Republic Day reminds us of our struggle for Purna Swaraj. The struggle for freedom was based on some high principles and ideas such as non-violence, cooperation, non-discrimination, etc. While India became independent on 15 August 1947, it still did not have a permanent constitution, and Indian laws were based on modified version of the British established Government of India Act 1935. However, 2 weeks later,
on 29 August 1947, a drafting committee was appointed for of a permanent Indian Constitution with Dr. B.R. Ambedkar as a chairman. After a lot of hard work, the Constitution was finally drafted and January 26 was chosen as the day to declare India as the sovereign republic. The Constitution was adopted by the Indian Constituent Assembly on 26 November 1949 and it came into force on 26 January 1950. Three. Dr. B.R. Ambedkar rightly said, and I quote, "However good a constitution may be, if those who are implementing it are not good, it will prove to be bad. However bad a constitution may be, if those implementing it are good, it will prove to be good." So, on this Republic Day, let us strive to be good implementers of the Constitution and feel proud to be a part of India. Happy Republic Day to all. Thank you. Jai Hind, Jai Bharat.